वेळेला बैल गाई भरण्यासाठी बंद होता. माझ्या डोळ्यासमोर त्याचे प्रॉब्लेम चालू झाले होते किंवा माझ्या डोळ्यासमोर तो गाई काढत नव्हता. म्हणून परत आलेल्या लोकांचा त्रास वाचावा किंवा आता आपण जाहिरात केली लोक येणार म्हणून मी त्याला आजारी आहे आणि थोडा काळ बंद आहे म्हणून ते सुद्धा मी जाहीर केलेली पोस्ट आहे. मात्र ती बैल मालकाला आवडलेली नव्हती. बैल मालकाला गैरसमज झाला आणि त्यानंतर त्यांनी परत थोडं आपदत सबदत त्यांनी गाई काढायचा प्रयत्न केला आणि परत त्यांनी स्वतः इतर चॅनलवाल्यांना बोलून इतर मीडियाला बोलून तर त्यामध्ये ते व्यक्त झाले की बैल हा आजारी आहे आणि गाय काढण्यासाठी बंद आहे म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी व्यक्त झाले. आणि परत विचारणाऱ्या लोकांना किंवा मला सुद्धा गाय भरवायची होती परत एकदा, तर मी विचारलं त्यावेळेला एक 15 दिवसात चालू होईल, महिन्याभरात चालू होईल, त्यांच्या परीने त्यांची ट्रीटमेंट चालू होते. पण मी माझ्या परीने मी ट्रीटमेंट करण्यासाठी ज्यावेळेला तयारी दाखवली त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून प्रतिसाद भेटलेला नाही. ही एक माझ्या आयुष्यात बैलाच्या पाठीमागे एक खंत राहिली की बैल नीट करण्यासाठी मी धडपडलो. मात्र त्या धडपडीचा अर्थ वेगळा घेतला, गैरसमज करून घेतले त्यांनी. काय घेतलं त्यांच्या जीवाला माहीत. पण ट्रीटमेंटसाठी मला परवानगी त्यावेळेला भेटली नाही. का तर ते उपस्थितच नव्हते. ज्या वेळेला मी डॉक्टर बोलवले किंवा ट्रीटमेंट करायची मी तयारी दाखवली, डॉक्टर त्यांच्या गोठ्यात आले त्यावेळेला ते त्या घरात गोठ्यात उपलब्ध नव्हते. मग अगोदर सूचनाही दिल्या होत्या. परत त्यानंतर दुसरी वेळसुद्धा मी घडवून आणली होती, त्यावेळेला ती घडली नाही. तर हे एक दुर्दैव म्हणायचं की दुरुस्तीसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी किंवा त्याला जगवण्यासाठी मी प्रयत्न केला पण तो प्रयत्न समजून आला नाही. मात्र तो बैल एक्सपायर झाल्यानंतर किंवा मेल्यानंतर ह्या गोष्टी सिद्ध झाल्या की खिलार शेतकरी शान परिवारनं राजाचा विषय एक वेगळा ध्येय डोक्यात ठेवून धरला होता आणि त्यानंतर मेल्यानंतर काही लोकांनी त्याचा अर्थ हा वेगळा घेतला. तर तो अर्थ वेगळा नसून एकमेव आहे की जुन्या बैलाच्या वंशावळीतून ते वंशावळ मला पुढं आणायची होती, ते रूप मला पुढं आणायचं होतं आणि ते टिकवायचं होतं. तर सिद्धापूर खाण्यातून जे अवयव मला एखाद्या गाईच्या पोटी जन्माला यावंसं वाटत होतं तर त्या प्रयत्नासाठी मी आटापिटा करत होतो. ते प्रयत्न किती दिवस करणार यासाठी परमेश्वरानं सुद्धा माझ्याकडे लक्ष दिलं असं मला वाटतं किंवा परमेश्वरसुद्धा माझ्या पाठीमागं आहे. तर ते जन्माला आल्यानंतर आणि त्यानंतर बैलसुद्धा सेवा देण्यासाठी थांबला गेला काही अडचणीमुळं. आणि त्यानंतर हे रोग जन्माला आलं की ज्या कलरमध्ये पाहिजे त्या, ज्या शरीराला पाहिजे त्या, ज्या फाउंडेशनला पाहिजे त्या, ज्या वशीचं पाहिजे त्या, ज्या शिंगाच्या आकाराचं पाहिजे त्या आणि ज्या कानाचं पाहिजे ते, ज्या तोंडाचं पाहिजे ते, ज्या कपाळाचं पाहिजे होतं, ज्या कलरचं पाहिजे होतं, ज्या नजरेचं पाहिजे होतं, ज्या धाटीचं पाहिजे होतं, ज्या धमकचं पाहिजे होतं, वाढत्या वयाला चढतं रूप हे गाईला जन्मल्यानंतर मी वाक्य टाकलं होतं त्यावेळेला. तर जे वाक्य सुरुवातीला खोटं वाटलं प्रत्येकाला